नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला वेज कोरमा कसा करायचा ते दाखवणार आहे। आपल्याकडे नेहमीच छोटे मोठे कार्यक्रम असतात किंवा आता गणपती बाप्पा येत आहेत, तर बाप्पांना नैवेद्यासाठी आपण रोज काही ना काही वेगळे पदार्थ किंवा वेगवेगळ्या भाज्या बनवतो। तर तुम्ही ह्या पद्धतीने वेज कोरमा बनवा आणि आपल्या बाप्पांना नैवेद्य दाखवा। तर वेज कोरमा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मी इथे 1 वाटी गाजर घेतलेला आहे। गाजर मी असे उभे काप देऊन कट करून घेतलेले। 1 वाटी फरसबी घेतलेली आहे। 1 वाटी वाटाणा, हे फ्रोझनचे मटार घेतलेले आहेत मी। तुम्हाला जर फ्रेश मटार वापरायचे असेल तरी तुम्ही वापरू शकता। 1 वाटी भरून मी फ्लावर घेतलेला आहे। फ्लावर पण मी असा कट करून घेतलेला आहे। एक मोठा बटाटा साल काढून मी कट करून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवला आहे। 10-12 काजू आणि 1 चमचा मगज बी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। मी इथे वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे। साधारण एवढा वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला होता। तुम्ही ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं नक्की वापरा। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वाळलेलं खोबरं वापरले। 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलाय। तुमच्याकडे जर कांदा लहान असेल तर 2 कांदे घ्यायचेत आणि ते शक्यतो जितके बारीक होईल तेवढे बारीक कट करायचेत। मी चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा मी चॉपरमध्ये कट करून घेतलाय, तोही मी एकच घेतलेला आहे। इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे। साधारण 5 ते 6 चमचे दुधाची साय आहे आणि ती मी चांगली फेटून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही वापरू शकता। आणि खडे मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, 1 चक्रफूल, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला। किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालतो, पण शक्यतो किचन किंग मसालाच वापरा, खूप छान टेस्ट येते। 1.5 चमचा मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। ही जास्त तिखट नसते, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आणि साधारण 7 ते 8 काजू मी असे काजूच्या पाकळ्या करून घेतलेले आहेत। 7 ते 8 काजू घेतले होते। 2 चमचे बटर घेतले, बटर नसेल तर साजूक तूप वापरलं तरीही चालतं आणि चवीनुसार मीठ घेतले आणि आपल्याला कोरमा करण्यासाठी तेलही लागणार आहे। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये खोबरं काढून घेते। आता त्यातच आपल्याला 2 मिरच्या घालायच्या आहेत, 1 इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। कोथिंबीर मी फोडणीमध्ये वापरणार आहे। आणि काजू आणि मगज बी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, तेही मी आता घालते। तुमच्याकडे मगज बी नसेल, नुसते काजू वापरले तरीही चालेल। आता थोडंसं पाणी घालून हे वाटण मी बारीक वाटून घेणार आहे। आपलं वाटण वाटून झालेलं आहे। मी अगदी थोडं पाणी घालून हे वाटण एकदम बारीक वाटून घेतलं। तर हा वेज कोरमा मी कुकरमध्ये करून दाखवणार आहे। तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता, पण कुकरमध्ये एकदम झटपट होतो। सणासुदीच्या दिवशी आपल्याला जास्त कामाची गडबड असते आणि त्यावेळेस जास्त वेळ आपल्याला स्वयंपाकामध्ये राहायला जमत नाही, तर त्यावेळेस आपण ह्या पद्धतीने झटपट वेज कोरमा करू शकतो। आता ह्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे। तेल आणि बटर आपल्याला गरम होऊन द्यायचे। आता आपण ह्यामध्ये खडे मसाले घालूया। त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग चेंज झालेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। त्यातच मी कोथिंबीर घालते। फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की खूप छान स्वाद येतो भाजीला। मी इथे भाज्यांमध्ये फरसबी, वाटाणा, गाजर, फ्लावर आणि बटाटा वापरला आहे। तुम्ही पनीर सुद्धा घालू शकता किंवा ढोबळी मिरची वापरली तरीही चालेल। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या वेज नॉन वेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। टोमॅटो मी चांगला
परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे। हळद, किचन किंग मसाला, धने पावडर आणि बेडगी मिरची पावडर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेलामध्ये मसाले घातले की खूप छान भाजीला कलर येतो आणि तरीसुद्धा छान येते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते वाटण घालायचे। सगळं वाटण मी घातलेलं आहे। आता हे वाटण पण तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं होतं आणि ते पाणी आता मी ह्या मसाल्यामध्ये घालते। आपण काजू वापरलाय त्यामुळे मसाला खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मी थोडं पाणी घातलंय। पाणी घातल्यावर मसाला सुद्धा व्यवस्थित शिजला जातो। आता 1 मिनिटभर मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। साधारण 2 मिनिटं झालेली आहे। मसाल्याला छान तेल सुटले। आता आपण ह्यामध्ये भाज्या घालूयात। वटाणा, फ्लावर, फरसबी, गाजर आणि बटाटा। तुम्ही जर ढोबळी मिरची आणि पनीर घालणार असाल तर भाजी शिजल्यानंतर वरतून आपल्याला ते घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतले। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा चमचा तुम्ही साखर सुद्धा घालू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। मी पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे। 1 ग्लास इतकं पाणी मी घातलेलं आहे। व्हेज कोरमा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही। ह्या टायमिंगला मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर आपल्याला वरतून घालता येतं। आता एक उकळी येऊन देते। गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे। छान उकळी आलेली आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरची आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आहे। कुकरची एक शिट्टी झाली। कुकरचं प्रेशर पूर्णपणे निघून गेले। आता मी झाकण उघडते। आता ह्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत। काजू आधी जर घातले असते तर ते खूप शिजले असते, त्यामुळे काजू नंतर घालायचे। दुधावरची साय घालणार आहे। तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खूप छान झालेला आहे व्हेज कोरमा। आता मी गॅस पुन्हा चालू केलेला आहे आणि 2 मिनिटं मी एक छान उकळी काढून घेणार आहे। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता भाज्यांचा अजिबात गाळ झालेला नाही। भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत। वरतून मी थोडी कोथिंबीर घालते आणि व्हेज कोरमा एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान झालेला आहे। खूप मस्त सुगंध येतोय घरात। तयार झाला झटपट व्हेज कोरमा। खूप छान झालेला आहे। हा कोरमा आपण पराठा, नान, रोटी, चपाती, पुरी कशासोबतही खाऊ शकतो। तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।